हॅलो हॅलो नमस्कार. मी सकाळी शेताकडे चाललो आहे. शेताकडून आता हिरवाळीत जाऊन शेताकडं शेंगा जरा घेऊन आलो सांबारायला आणि आता घरी चाललो आहे. हे बघा रस्ता कसा छान आहे आणि हे इकडं त्याच्यात हे मस्तपैकी आहे सगळं आणि पाऊस लागला आहे त्याच्यामुळे जरासं हे आहे इकडं. आणि हे रस्ता हे असा थेट गोव्याला गेला आहे. पुढं ही काशतानाची फॅक्टरी आहे इथं. तर महिलांना बरंच काम लागले आता त्याच्यामुळं शेतीच्या धंद्याला तर गावत नाहीत. आणि इथं ही पाण्याची टाकी बांधायला लागल्यात समोर. इथं ही पाण्याची टाकी आहे. टाकी बांधून आता वरती झाले साहित्य आणून टाकले तर ते आता चालू केले त्यांनी. ते हिकडं हे आता ऊसात बघा हे पाऊस लागल्यामुळे हिरवगार झाले ऊसाचं रान हिकडं. हे इथं कुणाच्या संजू पाणी देऊन आला. हां हां ते करायचं आहे जरासं हे व्हिडिओ करायचा आहे. की आमचा भाऊ बघा आता पाणी सोडायला आहे. सकाळी उठले की 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासूनच बाहेर पडतो आहे तो चहा पाणी घेऊन. तर मी आता कुणाचं पाणी पाहिजे चाललं असं मग कुणाला पाणी दिले असं आता इकडं आमच्या सूर्यकाला लावायचा आहे. हां हां आता पाणी पाऊस झाला आहे बऱ्यापैकी पाणी लई लागत नाही. बघून आलो आता मी जाऊन. इथं ही आता पाण्याची टाकी बांधायल्यात. इथं ही खडी हे साहित्य येऊन पडलं आहे सगळं. हे बरेच दिवस झाले हे सगळं. हे आता पाण्याची टाकी ही आंबेहोळ धरणाचं पाणी आणणार इकडं हे असं. आणि हे बघा हे पाणी संतोष सर कांबळे सर ह्यांनी स्कीम केलेली आहे ही आणि हे स्कीमचं पाणी बघा केवढं पडतं आहे मोठं. आणि त्याच्यामुळे हे शिवार पूर्ण हिरवागार झाला आहे. जवळजवळ होंद्या करपीवाडीच्या शिवसनं तेव्हा चिमण्याच्या डागापर्यंत इथं मुळकाच्या डागापर्यंत आणि पूर्ण सगळं कानोकर लकांबळे सुरवशे चांदे इकडं पाटील इकडं बरीच लोक सर्वकर या सगळ्या लोकांना पाण्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे जनावरांना पण चारा भरपूर मिळते आणि सगळे हे काम करत आहेत. आणि सगळ्यांना हौस वाटते ना हिरवगार चारा पाणी. आपल्या गावाला असं नव्हतंच आत्ता आलं हे इकडं. पाणी सोडल्यास हां लवकर सोडल्यास पप्पा. हां 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 ठीक आहे. हां संदीप पाणी सोडलास काय. हां हां तेच करायला लागलो आहे ना दिसा व्हिडिओ करायला लागलो आहे. पाणी म्हटलं स्कीम आणलेलं आहे संतोष सरांनी. पाणी बऱ्यापैकी आहे. हे आमचा संदीप स्टेटसला येणार. तुझा नंबर असला की येणार. हां यूट्यूबला येतं आहे ना. होय हे बघा लवकर आलायचा पाण्याला मग. होय मी बी जरा पाणी बघायला गेलो. पाणी पाजले आता संदीप. पाणी जास्त लागत नाही पाऊस लागल्यामुळे पाजायचं बऱ्यापैकी. आणि आता शेवार हल्ला आहे बा ऊसाचा पूर्ण असं बघित आलो आहे मी. हे जर व्यवस्थित निघलं तर टाकणार मी आता यूट्यूबला. मला रोज एक टाकाय सांगितलं आहे ते खरं टाकणार आता. आणि ह्यो रस्ता बघा कसा भारी झाला आहे आमचा. ह्यो रस्ता गोव्याला जाणार ना ह्यो वरती इकडं बऱ्यापैकी झाला आहे. ही पाण्याची टाकी आता बांधून होईत आली. धन्यवाद.